मागच्या आठवड्याभरात घडतंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार झाला. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दिल्लीला गेले. मला असं वाटतं शिंदे साहेब हे अमित शहा जे आहेत आपले देशाचे गृहमंत्री यांच्या नजीकच्या गोटात आहेत आणि ते त्यांच्या नजीकच्या गोटात आहेत म्हणून त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशी सुद्धा शंका येते खऱ्या अर्थानं कधी कधी. हो, अमित शहाच्या जवळ असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका सुद्धा मनात उभी राहते. कारण ज्या पद्धतीनं देशात एवढे मोठे प्रश्न असताना देशाचे गृहमंत्री जर एका उपमुख्यमंत्र्याशी तेही दुसऱ्या पक्षाच्या 50-50 मिनिटं चर्चा करतात, याचा अर्थ कधी त्यांना अमित शहा बाकीच्यांना फोन करावर भेटतात का, एकनाथ शिंदेनंच का भेटतात, याचा अर्थ अमित शहा आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा गोळपीट आहे. पण तो गोळपीट असल्यामुळे महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदेना त्रास दिला जातो अशा प्रकारची सुद्धा मानसिकता काही जण. मी काय म्हटलं, महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचं नाव मी घेतलेलं नाही. म्हणजे राज्याच्या नेत्यांचे केंद्राच्या भाजपच्या नेत्यांमध्ये जमत नाही असं म्हणायचं. मी काय म्हणलं, अमित शहाच्या गुडबुक्स मध्ये जर एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रात त्रास होतो की काय अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे. नेत्यांचा सुद्धा बऱ्याच असाच समज आहे, शिंदे साहेबांच्या नेत्यांचा सुद्धा असाच समज आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा एका गटाचं असंच म्हणणं आहे. एका गटाचं? हा, भारतीय जनता पार्टीच्या. बरं, ठाण्यात 2 नगरसेवकांमध्ये मारहाण झाली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेच्या पदाधिकाऱ्याला चांगलंच चोपलंय, त्यामुळे आता हा वाद मारामारीपर्यंत. मला असं वाटतं जे आता राज्यात होतंय ते खाली महानगरपालिका, आता नगरपालिका, ग्रामपंचायती पण होत आला. आता शिंदेच्या लोकांना चोपलं, मुंबईत चोपलं, ठाण्यात चोपलं, आता एखाद्या तालुक्यात चोपतील, एखाद्या ग्रामपंचायत.